मध्य रेल्वेवर शनिवारी मध्यरात्रीनंतर विद्याविहार ते ठाणे आणि कल्याण ते कसरा या मार्गावरती ब्लॉक घेण्यात येणार आहे. ब्लॉकमुळे 21 मेल एक्सप्रेस फेऱ्यांना फटका बसणार आहे, तर काही लोकल फेऱ्या रद्द असणार आहेत. तसंच पश्चिम रेल्वेवरील बोरिवली ते गोरेगाव दरम्यान रविवारी मेगा ब्लॉक घोषित केला आहे. आकासा एअर कंपनीनं आता दक्षिण पूर्व आशिया देशातील वावर वाढवण्याच्या दृष्टीनं 20 सप्टेंबरपासून थायलंड इथे विमानसेवा सुरू करण्याचा निर्णय घेतलाय. त्यानुसार मुंबई फुकेत दरम्यान ही सेवा सुरू होईल. मुंबईतून दररोज सकाळी 7:45 वाजता फुकेतसाठी विमान उड्डाण करेल. ऑनलाईन फूड डिलिव्हरी प्लॅटफॉर्म स्विगीवरनं जेवण ऑर्डर करणं आता थोडं महाग झालंय. कंपनीनं त्यांच्या प्लॅटफॉर्म फीमध्ये 2 रुपयांनी म्हणजे सुमारे 17% वाढ केली आहे. आता स्विगी ग्राहकांना प्रत्येक ऑर्डरवरती 14 रुपये प्लॅटफॉर्म फी भरावी लागेल. सोलापूर ते मुंबई सीएसएमटी वंदे भारत एक्सप्रेस ही 16 ऐवजी 20 डब्यांची होणार आहे. 4 डबे वाढणार असल्यामुळे 312 अतिरिक्त प्रवासी प्रवास करणार असून ही सेवा 28 ऑगस्ट 2025 पासून पुढे सुरू होईल. रेल्वे प्रशासनाच्या या निर्णयामुळे सोलापुरात मुंबई आणि पुणे येथे जाणाऱ्या प्रवाशांना वेटिंग राहणार नाही. स्टेट बँक ऑफ इंडियानं आपल्या ग्राहकांना दिलासा दिलाय. एसबीआयनं गृहकर्ज आणि कारशी संबंधित कर्जाचे व्याजदर कमी केलेत. त्यामुळे तुमच्या जुन्या गृहकर्जाचा हप्ता अथवा त्याचा कालावधी कमी होऊ शकतो. सणासुदीचे दिवस सुरू असल्यामुळे मुंबईतील विविध बाजारपेठा फुलू लागल्या. दरम्यान फुलांचे भाव जवळपास 30 ते 35% वाढल्याचं ग्राहकांचं म्हणणं आहे. मात्र भाव फार वाढलेले नाहीत. फुलांची वाढती मागणी आणि खरेदीमुळे फुलं उत्पादक शेतकरी, व्यापारी आणि ग्राहक तिघेही समाधानी असल्याचं व्यापाऱ्यांचं म्हणणं आहे. गणेशोत्सव यावर्षी राज्य महोत्सव म्हणून साजरा करण्यासाठी शासनाची यंत्रणा सज्ज झाली आहे. घरगुती गणेश आरास स्पर्धा, चौकात रोषणाई, ड्रोन शो, विविध सांस्कृतिक कार्यक्रमांनी उत्सव साजरा होणार आहे. यासाठी सुमारे 11 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिल्याची घोषणा सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी केली. रायगड जिल्ह्यामध्ये 2.5 महिन्यांपासून सुरू असलेल्या पावसामुळे स्वतंत्र जलसाठा तुडुंब भरलाय. मे महिन्याअखेरपर्यंत कोरडी पडलेली धरणं, नद्या, तलाव आणि विहिरी आता पाण्यानं ओसंडून वाहत आहेत. लघु पाटबंधारे विभागाच्या माहितीनुसार जिल्ह्यातील 13 तालुक्यातील 28 धरणांमध्ये सध्या तब्बल 95.25% जलसाठा आहे. पनवेल महापालिकेच्या वतीनं स्वातंत्र्य दिनानिमित्तानं करमित्र चॅटबॉटचं लोकार्पण करण्यात आलं. नागरिकांना सोयीस्कर, वेगवान आणि पारदर्शक सेवा देण्यासाठी पनवेल महापालिकेनं करमित्र चॅटबॉट तयार केलाय. एसटीमध्ये अनेकदा वाहक तिकीट न देता भाड्याचे पैसे खिशात टाकतात. मध्येच उतरलेल्या प्रवाशांचं जुनं तिकीट नवीन प्रवाशाला देऊन पैसे स्वतःकडे ठेवतात. तसंच सुट्या पैशांच्या बहाण्यानं सुद्धा बरीच अफरातफर करण्यात येते. रायगड जिल्ह्यात सुद्धा वर्षभरात 30 वाहकांवरती कारवाई करण्यात आली. एप्रिलमध्ये राज्यात तब्बल 14,000हून अधिक नवीन कुष्ठरुग्णांची नोंद झाली असून त्यात 3.40% रुग्ण बालकं असल्याचं आरोग्य विभागाच्या अहवालातून स्पष्ट झालंय. लहान वयात हा आजार होण्याची प्रमुख कारणं म्हणजे घरातील कुष्ठरोग्यांचा संपर्क, रोगाविषयी अज्ञान आणि लवकर तपासणी न होणे ही आहेत. समस्त पडवे समाजाच्या विठ्ठल मंदिरात रात्री 12 वाजता कृष्ण जन्मोत्सव साजरा झाला. हभप श्रीकांत हरिदास महाराज यांच्या जन्माष्टमी कीर्तनानं उत्सव साजरा करण्यात आला. धाराशिव जिल्ह्याच्या डीपीसीच्या निधीला मुख्यमंत्र्यांनी स्थगिती दिली होती. त्यानंतर काही महिन्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांनी स्थगिती उठवली अशी माहिती दिली. मात्र धाराशिवचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी स्थगिती उठवली नसल्याची माहिती दिली. त्यामुळे महायुतीतील मंत्र्यांमध्येच एकवाक्यता नाही हे समोर आलंय. जळगावातील 1.5 वर्षाच्या चिमुकल्याला SMA हा दुर्मिळ आजार झाला. या आजाराच्या उपचारासाठी तब्बल 16 कोटींचा खर्च येणार आहे. यासाठी जळगावकरांनी एकत्रित येत मदत फेरी काढत चिमुकल्याच्या उपचारासाठी निधी गोळा केला. जळगावच्या धरणगावात मुसळधार पावसानं धरणी नाल्याला पूर आला. पुराचं पाणी काही घरांमध्ये आणि दुकानांमध्ये शिरलं. दुकानातील आणि शहरातील तेली तलाव सुद्धा तुडुंब भरल्यामुळे रस्त्यावरती पाणी साचलंय. सोलापुरात पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या विरोधात MIM आक्रमक झाली आहे. स्वातंत्र्य दिनाच्या सोहळ्यात गोरे यांनी हुतात्मा अब्दुल रसूल कुर्बान हुसेन यांचं नाव न घेतल्यामुळे कार्यकर्ते आक्रमक झाले. गोरेंविरोधात जोरदार निदर्शनं करण्यात आली आहेत. चिपळूण गुहागर महामार्गाच्या मिरजोळी दरम्यान महामार्गावरती पाणी आल्यामुळे रस्त्याला नदीचं स्वरूप आलंय. चिपळूण, संगमेश्वर, रत्नागिरीतील सर्वच नद्या दुथडी भरून वाहत आहेत. वाहन चालकांना मात्र वाहनं चालवताना कसरत करावी लागते. सोलापुरात शॉर्ट सर्किटमुळे लागलेल्या आगीत महिलेचा मृत्यू झाला. घरातील एसीचा स्फोट झाल्यामुळे शॉर्ट सर्किट झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. एक मोठी बातमी बघूयात. एकनाथ शिंदे यांना लॉटरी लागली, मात्र कमावलेलं टिकवता आलं पाहिजे असा टोला राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांनी लगावला. पालघरमधील दुर्वेश इथे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या भूमिपूजन सोहळ्याप्रसंगी गणेश नाईक बोलत होते.
लॉटरी प्रत्येकाला लागत नाही, मात्र लागलेल्यांना ती योग्य टिकवली पाहिजे असं सांगत गणेश नाईक यांनी एकनाथ शिंदे यांना चिमटा काढला. एकनाथ शिंदे पण ऐकला का? आता बाब असे की प्रत्येकाच्या नशिबाची लॉटरी लागते का त्याला? आणि एकनाथ शिंदे लॉटरी लागते, आनंद आहे त्या गोष्टी. पण माझं म्हणणं आहे की कमवलेलं टिकवता आलं पाहिजे. काय बोललो मी? किती कमवलं त्याच्यापेक्षा नाही, किती कमवलं आणि कसं टिकवलं हे जनसामान्याची नजर असते. पुन्हा पाहूयात बातमी 36 जिल्ह्यांची. अहिल्यानगर जिल्ह्यातील बोल्हेगाव गांधीनगर परिसरामध्ये वास्तव्य करणाऱ्या शेकडो कुटुंबियांना अद्यापही वीज कनेक्शन मिळालेलं नाही. नागरिकांना 5 ते 6 वर्षांच्या पाठपुराव्यानंतरही वीज मिळाली नाही. त्यामुळे वीज चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाल्यामुळे नागरिकांना कायदेशीर वीज कनेक्शन देण्यात यावं अशी मागणी करण्यात आली. जळगावात 15 ऑगस्ट ते 17 ऑगस्ट दरम्यान अंमली पदार्थ विरोधी जनजागृती उपक्रम पोलीस विभागाच्या माध्यमातून राबवण्यात येतोय. तर शालेय महाविद्यालयात विद्यार्थ्यांना अंमली पदार्थ विरोधात जनजागृतीपर मार्गदर्शन करण्यात आलं. यामध्ये अनेक महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी स्वाक्षरी मोहिमेत सहभाग घेतला. नवी मुंबई शहरातील 3.5 लाख मालमत्ताधारकांना मालमत्ता ओळखपत्र देण्याचा निर्णय नवी मुंबई महापालिकेनं घेतला आहे. स्वातंत्र्य दिनापासून या उपक्रमाला सुरुवात झाली आहे. मालमत्तेशी संबंधित सर्व माहितीचा तपशील या कार्डामध्ये असणार असून हा उपक्रम राबवणारी नवी मुंबई देशातली पहिली महापालिका ठरली आहे. नवी मुंबईमध्ये वाहनांच्या पीयूसी शुल्कात बदल होण्याची शक्यता आहे. परिवहन विभागानं शुल्क सुधारणा करण्यासाठी समिती स्थापन केली असून लवकरच नवे दर जाहीर होऊ शकतात. 4 वर्षांपासून स्थिर असलेले हे दर बदलल्यास वाहनधारकांच्या खिशावर परिणाम होणार आहे. रायगड जिल्ह्यात पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा 20वा हप्ता नुकताच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाला. मात्र काही शेतकऱ्यांनी निकष पूर्ण न केल्यामुळे त्यांना त्यापासून वंचित राहावं लागलंय. जिल्ह्यामध्ये 1 लाख लाभार्थ्यांपैकी 47,473 शेतकऱ्यांच्या खात्यात 9,49,66,000 रुपये निधी जमा झालाय. तर पनवेलमध्ये हे लाभार्थी 1,389 पेक्षा जास्त आहेत. मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील हे हिंगोलीच्या दौऱ्यावरती आहेत. यावेळी हिंगोली शहरात आगमन झाल्यानंतर त्यांचं जंगी स्वागत करण्यात आलं. जेसीबीच्या सहाय्यानं जरांगे पाटलांवर पुष्पवृष्टी करण्यात आली. दरम्यान ते आज विविध क्षेत्रातील लोकांशी संवाद साधणार आहेत. हाती घोडा पालखी जय कन्हैया लाल की या जल्लोषात गोंदिया जिल्ह्यामध्ये श्रीकृष्ण जन्माष्टमी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येते. अनेक लोकांनी घरोघरी भगवान श्रीकृष्णाची पूजा अर्चा करून स्थापना केली. जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्यातल्या रांजणगाव इथे गोडाऊनवरती पोलिसांनी छापा टाकून गोडाऊनमधनं 93,000 प्रतिबंधित गुटखा जप्त केला असून या प्रकरणी गोडाऊनमध्ये गुटखा साठवणूक करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी अटक करून त्याच्या विरोधात चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला. अहिल्यानगर तालुक्यातील चिंचोडी पाटील ग्रामपंचायतीनं लोकशाहीचा आगळावेगळा प्रयोग राबवला. विद्यमान सरपंच शरद पवार यांच्या संकल्पनेनुसार गावातील 9वी मध्ये शिकणारा सार्थक रमेश कुलथे यानं एका दिवसासाठी ग्रामपंचायतीचा कारभार सांभाळला. निवडणूक प्रक्रिया प्रत्यक्ष राबवत विद्यार्थ्यांकडून उमेदवारी अर्ज, प्रचार, मतदान अशा सर्व टप्प्यातनं हा बालसरपंच निवडला गेला. पैठणच्या हर्षी गावातील रस्ता खराब असल्यामुळे गावकऱ्यांना भीक मागू आंदोलन केलं. ग्रामपंचायतीला वारंवार निवेदन देऊनही ग्रामपंचायत दुर्लक्ष करत असल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला. बारामती वाहतूक पोलिसांनी स्वातंत्र्यदिनी वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांवरती कारवाईचा बडगा उगारलाय. वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या आणि धांगडधिंगा घालणाऱ्यांना चांगलाच हिसका दाखवला गेलाय. यात काही अल्पवयीन मुलांचा देखील समावेश आहे. तर आज दहीहंडी आणि आजच्या दिवशी मुंबई आणि ठाण्यामध्ये दहीहंडी उत्सव हा मोठ्या जल्लोषात साजरा केला जातो. एकावर एक मानवी थरांचे मनोरे उभे करून उंच दहीहंडी फोडण्याची स्पर्धा आज मुंबई आणि परिसरामध्ये आपल्याला बघायला मिळते. पारंपरिक दहीहंडीला आलेल्या कॉर्पोरेट स्वरूपामुळे मोठ्या बक्षिसांचे दहीहंडी उत्सव सर्वांचं आकर्षण ठरलंय. मात्र या सर्व पंचतारांकित उत्सवात मुंबईतही पारंपरिक दहीहंडी उत्सवाची परंपरा ही दादर रेल्वे स्थानकाशेजारी दहीहंडी उत्सवानं जपलेली आहे. दादर रेल्वे स्थानकाबाहेरील स्थानिक फेरीवाले, व्यापारी आणि दुकानदार यांनी वर्गणी काढून बांधलेली दहीहंडी ही मुंबईतील पहिली मानाची दहीहंडी मानली जाते. त्यामुळे मुंबईतील मोठे गोविंदा पथक उत्सवाची सुरुवात
दादर इथली मानाची दहीहंडी फोडून करतात. दादर रेल्वे स्थानकाबाहेरील दहीहंडी उत्सवात एक प्रकारे मुंबईकरांचं स्पिरिट बघायला मिळतं. तर मुंबई महापालिका निवडणुकीपूर्वी दहीहंडी उत्सवात राजकीय हंडी देखील सर्वांचं लक्ष वेधून घेते. त्यातच आज चक्क शिवसेना भवनाच्या खालीच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे दहीहंडीच्या शुभेच्छा देणारे मोठं होर्डिंग लावण्यात आलंय. त्यामुळे मोठा वाद होण्याची शक्यता आहे. आजपर्यंत शिवसेना भवनाच्या समोर इतर पक्षांचे होर्डिंग लागत होते. आता तर शिवसेना भवनाच्या खालीच होर्डिंग लावण्यात आल्यामुळे मोठा राजकीय वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. मुंबई महापालिका निवडणुका जवळ आलेल्या आहेत आणि त्यातच दहीहंडीसारखा उत्सव आहे. त्यामुळे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती आपल्याला एकूणच राजकीय पडसाद जे आहे त्या दहीहंडी उत्सवावरती पडताना आपल्याला पाहायला मिळतं. अनेक राजकीय पक्षांनी त्यांच्या मोठमोठ्या दहीहंडी उत्सव जे आहेत ते आयोजित केलेले. त्यातच आपण पाहतोय दादरमध्ये शिवसेना भवनच्या खाली शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांचं मोठं होर्डिंग लावण्यात आलेलं आपण पाहतोय. हे समोर शिवसेना भवन आहे आणि शिवसेना भवनच्या अगदी बरोबर मध्ये खाली हे एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य असं जे होर्डिंग जे आहे ते लावण्यात आलेलं आहे. आज दहीहंडी उत्सव आहे. दहीहंडी उत्सवाच्या एकूणच शुभेच्छा देणारं हे होर्डिंग जे आहे ते इथे लावण्यात आलेलं आहे. याआधी आपण पाहतो आहोत की शिवसेना भवनच्या समोरच्या बाजूला अनेक राजकीय पक्षांचे होर्डिंग जे आहेत ते याआधी देखील लागत आलेले आहेत. मात्र बरोबर शिवसेना भवनच्या खाली अशा प्रकारचे होर्डिंग जे आहे ते पहिल्यांदा लागलेलं आहे आणि ते देखील शिवसेनेचे मुख्य नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं लागलेलं आहे. त्यामुळे साहजिकच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या शिवसैनिकांच्या भावना ज्या आहेत काहीशा दुखावल्या जातील. आता आपण इथे पाहतो आहोत की सध्या हे फारसं कोणाच्या लक्षात आलेलं नाही, पण मात्र ज्या वेळेला शिवसैनिकांच्या ही गोष्ट लक्षात येईल त्यावेळेला नक्कीच इथे तणावाची परिस्थिती जी आहे ती निर्माण होण्याची शक्यता आहे. शिवसेना भवनच्या बरोबर खाली आजपर्यंत कुठल्याही राजकीय पक्षाचं होर्डिंग जे आहे ते लावण्यात आलं नव्हतं. मात्र आज दहीहंडी उत्सवाच्या दिवशी आपण पाहतो आहोत की राज्याचे शिवसेनेचे मुख्य नेते आणि त्याचबरोबर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मोठं होर्डिंग जे आहे ते दहीहंडी उत्सवांना एकूणच शुभेच्छा देणारं जे होर्डिंग आहे ते इथे लावण्यात आलेलं आहे. आणि याच होर्डिंगवरती धनुष्यबाण चिन्ह जे आहे शिवसेनेचं ते देखील इथे लावण्यात आलेलं आहे. त्यामुळे एकूणच आपण पाहतोय की राजकीय चिन्ह आहे आणि त्यामुळे येणाऱ्या महापालिका निवडणुकांचं एक प्रकारे रणशिंग जे आहे ते अशा प्रकारे होर्डिंग बाजीमुळे आपल्याला पाहायला मिळतं आहे. अशा प्रकारचं होर्डिंग शिवसेना भवनच्या खालीच लावण्यात आल्यामुळे काहीसा तणाव जो आहे तो निर्माण होण्याची शक्यता आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट प्रवीण शेट्टीसह उदय जाधव, न्यूज 18 लोकमत, मुंबई.